हॅलो. आपला भारत देश ज्याच्या उत्तरेस हिमालय आणि दक्षिणेस समुद्र आहे. आपला भारत देश ज्यामध्ये कल्पना चावला, द फर्स्ट वुमन ऑफ इंडियन ओरिजिन टू गो टू स्पेस, आणि इंदिरा गांधी वॉज द फर्स्ट प्राईम मिनिस्टर, आणि मदर तेरेसा यांसारख्या महान स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत. आणि या भारत देशातील आपण सर्व भारतीय. नमस्कार अँड गुड मॉर्निंग टू ऑल रिस्पेक्टेड डिग्निटरीज, रिस्पेक्टेड टीचर्स, टीम गेस्ट अँड फेलो सिटीजन अँड आवर यूथ. सर खरं तर मी पॅट्रिऑटिझम अँड नेशन बिल्डिंग या विषयावर बोलणार होते, परंतु आपल्या देशातील वेस्ट बेंगॉल मधील कोलकाता येथे घडलेल्या दुःखद घटनेने मनामध्ये गोंधळ निर्माण केला आहे. न्यूज आहे 10 ऑगस्टची. एका मेडिकल कॉलेज मधील प्रशिक्षण घेत असलेल्या तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आणि या घटनेवरून मनामध्ये एकच प्रश्न उभा राहिला, तो म्हणजे क्या आजादी अभी भी पूरी हुई है? सर, या घटनेवर आधारित माझे विचार आणि माझा आवाज असेल, जे मी स्वतः कविते स्वरूपात लिहिले आहे. मी आराधना शिवदास भोपळे सादर करते. कवितेचे शीर्षक आहे एक और निर्भया. श्वेत कोट में सजी थी आशा, श्वेत कोट में सजी थी आशा, जीवन रक्षक की मूरत थी उसकी भाषा. मरहम थी उसके हाथों में, मरहम थी उसके हाथों में, उम्मीद थी उसकी आंखों में. लेकिन नियति का खेल था क्रूर, लेकिन नियति का खेल था क्रूर. मानवता से इंसानियत हुई है कोसों दूर. जो जीवन बचाने की कसम खाता, जो जीवन बचाने की कसम खाता, वही दर्द में लिपटा पाया जाता. लहरें उठी है सवालों की, लहरें उठी है सवालों की. मानवता की सीमा कहा, क्यों खामोश है आवाजें, क्यों खामोश है आवाजें. इसी स्वतंत्रता दिवस पर है सवाल उठा, इसी स्वतंत्रता दिवस पर है सवाल उठा. आजादी हमने पाई है, आजादी हमने पाई है, आज का दिन ही तो गवाह है. आजादी हमने पाई है, आज का दिन ही तो गवाह है. लेकिन क्या आजादी अधूरी है, लेकिन क्या आजादी अधूरी है. कोलकाता के दर्दनाक हादसे ने उठाया ये सवाल है, उठाया ये सवाल है.